सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो। आपण आता 7,500 गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ ऍग्रीकल्चर म्हणतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु या अनुदानासाठी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता भरपूर शेतकरी बांधवांना सकाळपासून अनुदान सुद्धा मिळालेले आहे। सकाळपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। तर त्यासाठी आज पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। तर आज 20 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। तर बघा, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते आलेले आहेत, म्हणजे सरासरी 38,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत। परंतु हे 19 हप्ते सोडण्या अगोदर कोणतीही पात्रता तपासली गेलेली नव्हती, परंतु 20वा हप्ता सोडण्या अगोदर पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान पाहिजे असेल, तर ते शेतकरी बांधव सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असे त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल, पेरणीसाठी अनुदान पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20व्या हप्त्यासाठी 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या 2 नियमांचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे, म्हणजे सरासरी सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या अनुदानासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पेरणीसाठी अनुदान सुद्धा जाहीर झालेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तार करायचं आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे निधी सुद्धा आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल, तर ते शेतकरी बांधव 2 नियमांमध्ये बसत असावेत आणि 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, तर त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आज केंद्र सरकारकडे 36,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल,
आणि त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल तर ते शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये 19 हप्ते सरसगट आलेले होते, परंतु 20व्या हप्त्यासाठी कशामुळे पात्रता घालण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजना होते तर त्या पीक विम्यामध्ये भरपूर घोटाळे झालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून पीएम किसान योजनेमध्ये कोणताही घोटाळा होऊ नये त्या दृष्टिकोनातून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेच्या नियमांमध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। म्हणजेच तुम्ही ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती जाऊन केवायसी सुद्धा केलेली असावी। जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली असावी, नोंदणी सुद्धा केलेली असावी। ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल, केवायसी केलेली असेल त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार आहे। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे शेतकरी बांधव असायला पाहिजेत। जे शेतकरी बांधव एमपी राज्य असेल, यूपी राज्य असेल त्या ठिकाणाहून इकडे आलेले असेल, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती करत असेल त्या शेतकरी बांधवांना हप्ता सुद्धा मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। म्हणजेच तुमचा ऑनलाईन सातबारा दाखवत असावा, आठव उतारा सुद्धा दाखवत असावा। ज्या शेतकऱ्यांचा ऑनलाईन सातबारा दाखवत असेल, आठव उतारा दाखवत असेल त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, जे शेवटचे पात्रता आहे, 5वी पात्रता आहे, तर ते पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 5वी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं तरच मला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असावेत, म्हणजेच तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेले असावं किंवा फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असावी तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी 5 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 5 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसेल त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। सोबतच पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु त्या अनुदानाचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कोणत्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। उर्वरित 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना उद्या सुद्धा पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर त्या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, दुसरा जिल्हा नागपूर, तिसरा जिल्हा वर्धा जिल्हा, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा अमरावती, 6वा जिल्हा अकोला जिल्हा, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा हिंगोली, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा लातूर, 11वा जिल्हा धाराशिव, 12वा जिल्हा परभणी, 13वा जिल्हा बुलढाणा, 14वा जिल्हा जळगाव, 15वा जिल्हा जालना जिल्हा, 16वा जिल्हा बीड, 17वा जिल्हा अहिल्यानगर, 18वा जिल्हा छत्रपती
संभाजीनगर 19 जिल्हा, नाशिक जिल्हा आणि 20 जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। उर्वरित 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो आज या 20 बँकेमध्ये पैसे सुद्धा गेलेले आहेत, त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा या 20 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक आयडीबीआय बँक, सहावी बँक आयडीएफसी बँक, सातवी बँक आयसीआयसीआय बँक, आठवी बँक एचडीएफसी बँक, नववी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक आंध्रा बँक, 16वी बँक युको बँक, 17वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजेच या 20 बँकेमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं असेल त्या शेतकऱ्यांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आज या 20 बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पेरणीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी अर्ज करायचा आहे। तो अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु हे जे पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। यासाठी 4 नियम लावण्यात आलेले आहे। जे जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। दुसरा नियम म्हणजे घरामधील सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। तिसरा नियम म्हणजे तुमचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाख ते 3 लाखांच्या दरम्यान असायला पाहिजे। चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असायला पाहिजे। बघा जे जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना अनुदानासाठी पैसे मिळणार आहेत, म्हणजे पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा आलेल्या होत्या की भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द पाळलेला नाही, कारण भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा सुद्धा काढण्यात आलेला होता। तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू। परंतु शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सध्याच्या स्थितीला 8 महिने झाले निवडून आलेले आहेत, तरी पण त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही। परंतु आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। तो दिलासा म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होत आहे, पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो अजून तुमच्या कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय झालेला नाही। ज्यावेळेस निर्णय होईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। कोणती सिबिलची अट न लावता हे कर्ज मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये दिलासा सुद्धा मिळालेला आहे। शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला परत एकदा अजून कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला परत एकदा कर्ज मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।